सुस्वागतम. दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांचं सारंग आणि शिरधनकर परिवारातर्फे हार्दिक स्वागत. मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका. शाहीर पठ्ठे बापूरावांनी केलेलं मुंबईचं वर्णन किती योग्य आहे नाही. त्यातून त्यांनी दिलेली लंकेची उपमा तर लाजवाब. कारण लंकेप्रमाणे चारी बाजूनी समुद्र असलेली 7 बेटांचा समूह असलेली आपली मुंबई. समोर दिसणारं चित्र तुम्हाला एखाद्या कोळीवाड्याचं वाटेल, पण हा आहे बॅकबेचा किनारा. हो, पण इंग्रजांच्या काळातला. मुंबईचे खरे भूमिपुत्र म्हणजे कोळी, आगरी आणि भंडारी. त्यांची वस्तीसुद्धा समुद्र किनाऱ्यावर, नारळांच्या झाडांच्या कुशीत आणि कोकणात दिसतात तशा कौलारू घरात. तर असं रूप होतं सुमारे 70-80 वर्षापूर्वी आपल्या मुंबापुरीचं. पण ब्रिटिशांची दूरदृष्टी आणि मुंबादेवीचा आशीर्वाद यांचा चमत्कार असेल कदाचित. पण धरणी दुभंगून एखादं दिव्य बाहेर यावं, तसं एक अद्यावत महानगर धरतीच्या उदरातून बाहेर आलं. आज मुंबईला भारताच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळालाय तो काही उगीच नाही. पुढच्या 100 वर्षाचा विचार करून ब्रिटिशांनी हे शहर वसवलं. त्यामुळे मुंबईच्या प्रगतीला मिळालेला वेग अद्यापही टिकू नये. मान्य आहे, मुंबईच्या वाढत्या गतीमुळे मुंबईच्या प्रगतीचाही वेग वाढतोय. काळाच्या ओघात मुंबईत क्षणोक्षणी बदल होत आहेत. मुंबईकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन सुद्धा बदलतोय. मुंबई हे कमाईचं साधन असं अनेक परप्रांतीयांना वाटून त्यांनी आपले पाय मुंबईमध्ये रोवायला सुरुवात केली. तर भांडवलदारांनी काय राजकारण केलं कुणास ठाऊक. गिरणी आणि कारखान्यांच्या चिमण्या संपाची शिकार होऊन कायमच्या थंड झाल्या आणि हजारो कामगारांची घरटी विस्कटून गेली. अलीकडे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाय. ठाणं, डोंबिवली, कल्याण या उपनगरामध्ये विसावू लागलाय. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परप्रांतीयांचं अतिक्रमण. फेरीवाले, छोटे धंदेवाले यामध्ये आता परप्रांतीयांची जणू मोनोपोली झाली. अगदी मुंबईच्या कोळी लोकांची मक्तेदारी असलेल्या मासे विक्रीमध्ये सुद्धा प्लॅस्टिकचे टब घेऊन भय्ये उतरले. अशा वेळी मराठी माणसानं करायचं काय, जायचं कुठे, हाच प्रश्न आहे. जी अवस्था मराठी माणसाची तीच आपल्या मराठी मायबोलीची. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंग्रजी माध्यमांचा इतका अतिरेक झाला की मराठी शाळा ओस पडू लागल्या. खेळांची मैदानं गेली. गल्लीतल्या खेळांचं तर नामोनिशान मिटून गेलं. खरं तर क्रिकेट हा जागतिक लोकप्रियतेचा खेळ आणि मुंबईकरांचा वीक पॉईंट. एखादी जागा शोधून जरी मुलांनी क्रिकेटचा डाव मांडला तरी थोड्या दिवसात तिथे सुद्धा जमीन दुभंगून एखादी बिल्डिंग उगवते. आणि मांडलेला डाव मोडीत निघतो. हारतात. अलीकडे क्रिकेटमध्ये तरी काय राहिलंय म्हणा. पूर्वी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं 5 दिवसांची कसोटी होती. नंतर जमाना आला 50 ओव्हरचा आणि आता तर काय 20-20. आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट म्हणजे क्रिकेटवीर मैदानापेक्षा जाहिरातीमध्ये जास्त दिसत आहेत. याचं कारण पैसा. जाहिराती आणि मॅच फिक्सिंगमधून अमाप पैसा मिळाल्यावर खेळाकडे कोण लक्ष देते.
त्यामुळे तंत्रशुद्ध क्रिकेट वगैरे सगळं दूर राहिलं. आता या 2020च्या जमान्यात जर मुलांना क्रिकेट शिकायचं असेल तर पहिल्या बॉलला सिक्सर कशी मारायची हे शिकावं लागेल, तरच तो टिकेल. परिणामी काय, मुलं एकतर टी व्ही समोर ठाण मांडतात, नाहीतर कॉम्प्युटरला बिलगतात. कॉम्प्युटर नवयुगाचं वरदान, पण हेच वरदान काही जणांना शाप ठरते. मान्य आहे, कॉम्प्युटर 10 माणसांचं काम एकटा करतो, पण उरलेल्या 9 जणांच्या बेकारीच्या पापाचा धनी कोण आहे उत्तर आपल्याकडे. असे अनेक उत्तर नसलेले प्रश्न कवटाळून मुंबई धावते. त्यामध्ये भरडला जातोय तो फक्त मराठी मुंबईकर, कारण त्याला बिचारायला मुंबईशिवाय पर्यायच नाही. मुंबईच्या गर्दीत 12 महिन्याच्या उकाड्यात घामाच्या धारात न्हाऊन निघत आपल्याला मुंबईतच राहायचे. मुंबईचा उकाडा ही तर एक जीवघेणी समस्या. दिवसेंदिवस हा उकाडा वाढतोय. याचं कारण मात्र जागतिक पातळीवरची एक गंभीर समस्या, ग्लोबल वॉर्मिंग. आपला हिमालय बर्फाचा एक विस्तीर्ण डोंगर, पण हाच हिमालय आता वेगाने वितळतो. त्याचं पाणी खालच्या अथांग जलाशयामध्ये पडते. त्या जलाशयामध्ये तरंगणारी पृथ्वी, त्या साचलेल्या पाण्यात पृथ्वी बुडत चालली. ही सूचना आहे ग्लोबल वॉर्मिंगची. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडलं. सूर्याच्या दाहकतेपासून आपलं रक्षण करणाऱ्या ओझोन वायूच्या थराला खिंडार पडू लागले. परिणामी सूर्याच्या उष्णतेचा दाह जगाला भाजवू लागलाय. खरं तर आपल्या मुंबईला नैसर्गिक पार्श्वभूमी आहे. चारी बाजूला समुद्र, ठिकठिकाणी टेकड्या, जागोजागी भरगच्च रानझाडी, पण ती आपणच नष्ट करून संकट ओढवून घेतोय. प्रदूषण टाळा, पर्यावरण सांभाळा असं कानी कपाळी ओरडून सुद्धा आपण करायचं तेच करतोय. अलीकडे इको फ्रेंडली हा शब्द आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो, पण तो शब्द इतका बोजड वाटतो की आपण त्याच्यापासून लांब राहतो. खरं तर या शब्दाच्या भावार्थात सुद्धा सृष्टीचा नियम लपलाय. उत्पत्ती, स्थिती आणि लय. जे निर्माण होतं ते कधीतरी संपायलाच हवं, तरच पुन्हा नव्याने निर्मिती होऊ शकते. आणि म्हणूनच नियतेने मानवी जीवनाला मृत्यूचा पूर्णविराम दिलाय. अरे हे काय, मृत्यूच्या जाणीवेने एकदम गंभीर वगैरे झालात की काय? हरकत नाही, तुमचं टेन्शन एका मिनिटात दूर करून तुम्हाला एकदम रिलॅक्स करतो. समोर पहा बरं, समोर दिसते ती प्रसन्न मंगल मूर्ती. पण मला मात्र ही मूर्ती पाहताना मगाच्या विषयातली एक गोष्ट आठवली. या गणेश पूजनामागेही पर्यावरणाची संकल्पना आहे. मातीचा गणपती बनवायचा, त्याची यथासांग पूजा करायची आणि नंतर त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं. पण अलीकडे गणपतीचं पाण्यात विसर्जन होतं? नक्की काय होतं ते आपल्याला दुसऱ्या दिवशी चौपाटीवर पाहायला मिळतं. त्यामुळे शाडूच्या मातीची मूर्ती आणावी अशी आमची इच्छा आहे, पण मार्ग सापडत नाही. कारण मातीची मूर्ती ही अतिशय नाजूक असते. तिला जरा जरी धक्का लागला तरी ती दुभंगू शकते. हा अपशकुनाचा धोका पत्करणार कोण? कारण आपल्याकडचे रस्ते, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे रिक्षा किंवा टॅक्सीतून मातीची मूर्ती आणणं तितकंसं सुरक्षित वाटत नाही. या विचारामुळे तुर्तास तरी मातीची मूर्ती आणण्याचा विचार बाजूला ठेवावा लागलाय. पण तरीही
अलीकडे बरेच इको फ्रेंडली गणपती बनतायत. तशी मूर्ती नजीकच्या काळात आणायचा आमचा विचार मात्र पक्का आहे. बघूया बाप्पा कशी काय बुद्धी देतो ते. दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांना सारंग आणि शिरजनकर परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. शब्द तूच स्वयं सूर तू गजानना गणराया. शब्द तूच स्वयं सूर तू गजानना गणराया. आम्ही पामर खेळ मांडिला गुण तुझे गाया. गुण तुझे गाया. गुण तुझे गावया गजानना गणराया. गुण तुझे गावया गजानना गणराया. शब्द तूच स्वयं सूर तू गजानना गणराया. शब्द तूच स्वयं सूर